उठवणं आमचं जबाबदारी, तो आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून उद्धवजींच्या नेतृत्वाखाली उठवतो. भाऊ, रविकांत तुपकर यांचं आंदोलन सुरू आहे बुलढाण्यामध्ये, त्याला आपण समर्थन देणार आहात का? कोणतं? कर्जमाफीसाठी रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. जो कोणी कर्जमुक्तीसाठी आंदोलन करतो, भूमिका घेतो, त्याच्या भूमिकेला आमचं समर्थन आहे. कोणती व्यक्ती असो, कोणती संघटना असो, कारण शेवटी आमचा उद्देश एक आहे. आंदोलन कोण करतो हा दुय्यम भाग आहे. आणि म्हणून मला असं वाटतं कोणी असं उपोषण करत असेल, कोणी असं आंदोलन करत असेल, त्या आंदोलनाच्या मागे आमचा नैतिक पाठिंबा निश्चित आहे. ऑपरेशन टायगर झालं आता, त्यामध्ये सक्सेस झालेलं आहे. काय भूमिका राहिला आता सक्सेस झाला असं म्हणता येणार नाही. अजून याच्याविषयी शिवसेनेचा संसदीय पक्ष वेगळ्या पद्धतीने निर्णय घेईल. आजचा जो व्हीप होता, त्या व्हीप जर पाळला नाही तर त्याच्या कायदेशीर बाबी काय त्या तपासल्या जातील. तेव्हा आपल्याला असं ऑपरेशन सक्सेस झालं असं मानणार नाही. असं ऑपरेशन होण्याची शक्यता मला तरी वाटत नाही. मिळालेल्या माहितीनुसार भाऊ, खासदार नंतर आता आमदारांचं सुद्धा ऑपरेशन केलं. असं काही होणार नाही. संपर्कात हे पहा, अशा 2 वर्षापासून घोषणा होत्या, तरी मग खासदार तोंड लपून का फिरतात? यावं ना, आम्ही गेलो म्हणून सांगावं. जो कोणी गेला असेल त्यांनी यावं जनतेच्या दरबारामध्ये. मग खासदारांची काय हाल होईल बघा, एवढंच सांगतो. साहेब संजय राऊत म्हणतात की जे सोडून गेले त्यांना फोडून काढा, अशा पद्धतीची भाषा काढणार, शिवसैनिक फोडून काढणार. तुम्ही सोशल मीडियावर बघू लागले शिवसैनिक काय करतील. आणि मला असं वाटतं प्रत्यक्ष त्यावेळेस त्यांनी येऊन जर सांगितलं एखाद्याने की मी असं केलेलं आहे, तर मला वाटतं शिवसेना आणि जनता काय करेल त्यांचं बघू. हो, 9 पैकी 6 आमदार आज गैरहजर आहेत अशी माहिती मिळते आहे. ठीक आहे, आता ते झालं ना, ते आता सगळं नाही, त्यांना नोटीस बजावणार आहेत असं माहिती मिळाली. कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे. बरं, मी सांगितलं ना, संसदीय पक्ष योग्य ते पावलं उचलेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.